तर तिथं ऐन निवडणुकीमध्ये कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळालाय। कांद्यावरील निर्यात बंदी सरकारने हटवली आहे। निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय 40% निर्यात शुल्क लावून कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे। आता सर्वच देशांमध्ये कांदा निर्यात करता येणार आहे। दरम्यान काही वेळापूर्वी या सगळ्या संदर्भात विजय जावंदिया ज्येष्ठ शेतकरी नेते यांच्याशी आम्ही दूरध्वनीवरून संवाद साधलेला होता। ऐकूया काय म्हणणे जावंदियांचं। नुसती कांद्याची निर्यात किंवा आयात याच्यावर न राहता आता शेतकऱ्यांनी या मोदी सरकारने गेल्या 10 वर्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच दिलेलं नाहीये। आमदानी दुगणी करेंगे म्हटलं, शेतीमालाला स्वामीनाथन आयोगाप्रमाणे भाव देऊ म्हटलं, ते काही केलेलं हे लक्षात घेतलं पाहिजे। पण पाठ्यभूतकी लंगोटी सही आणि कांदा उत्पादकांच्या शक्तीने नरेंद्र मोदी सरकारला नमवलेलं आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे। आणि म्हणून मी तुमच्या माध्यमातून या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो। पण शेतकरी तितुकाय एक एक या म्हणीप्रमाणे पुढचे 5 वर्ष सरकार दिल्लीत कोणाचंही येऊ, शेतकऱ्यांना जागरूक राहावं लागेल, तरच जय जवान जय किसान होईल। तर या सगळ्या संदर्भात आता प्रतिक्रिया सुद्धा उमटतायत, पाहूया। 6 महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं कांदा निर्यात बंदीमुळे कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं आहे। हे नुकसान कोण भरून देणार हा प्रश्न अनुत्तरित आहे। आणि आता जी निर्यात होणार आहे ही निर्यात लोकसभा निवडणुकीच्या आताच्या 7 मे 13 मे आणि 20 मेच्या टप्प्यात जे मतदान आहे या मतदानाला डोळ्यासमोर ठेवून ही निर्यात बंदी उठवल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे। असो, या निर्णयाचा कांदा उत्पादक संघटनेकडून नक्कीच स्वागत करण्यात आहे। परंतु निर्यातीवर कुठलेही अटी शर्ती न ठेवता, किमान निर्यात मूल्य न ठेवता किंवा निर्यात शुल्क न ठेवता सरसकट निर्यात बंदी हटवावी अशी मागणी यापुढे करावी लागणार आहे। आणि आज जो निर्णय झाला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या कांद्यात दरात वाढ झाली तर या निर्णयाला आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूचं समजू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।